नमस्ते, मी ते सविता शिंदे, पारनेरमध्ये माळगल्लीतून बोलते। साहेबांचा स्वभाव मनमिळावू, घरातल्या व्यक्तींसारखा, कुणी आले तर 2 मिनिटं आदराने बोलणे, थोडं समजून घेणे, विचारपूस करणे घरच्यांसारखं। आम्हाला कामवाले म्हणून अजिबात वाटत नाही, मला मुलीसारखीच वागणूक देतात। हर एक गोष्टीत त्यांना असं विचित्र काही नाही, सगळं चांगलंच लागतं, चांगलंच आवडतं। ती कामाबद्दलच आपले काम ज्यांनी त्यांनी नियमित करावे, बाकीचे काही नाही। वेगळ्या विषयावर काही कधी चिडचिड नाही, कधी बोलणेपणा नाही, घरातल्यासारखं काम करतो। आम्हाला असंच वाटतं आम्ही आमच्याच घरात काम करतो। जरी थोडंफार काय आपले वडील नाही बोलत का आपल्याला, आपली आई नाही बोलत का, बोलतात पण थोडं समजून पण सांगतात, घरातल्यासारखी सगळ्या कुटुंबाची काळजी घेतात। साहेबांची कडक शिस्त घरात पण आहे आणि बाहेर पण आहे। घरात पण त्यांना व्यवस्थित लागतं आणि त्यांना कडक शिस्त नसती तर पारनेर तालुका एवढा सुधारलाच नसता ना। त्यांच्या काळात कधीच काही असं काही घडलं नाही, जे करून समाजाला खाली मान घालावं लागेल ना। मुलींच्या अत्याचार बाबतीत ना, कोणत्या महिलांचा विषय बाबतीत कधीच काही नाही घडलं नाही, घडायची वेळ आली नाही। आता जे बघायचं म्हणजे मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत भरपूर काही आपण ऐकतो, तसं आपल्या इथं घडायला वेळ लागणार नाही। म्हणून प्रत्येक व्यक्तीने मतदान करताना प्रत्येक मुलीच्या आईने समजून घ्यावं आपण कोणाला मतदान करतो आणि आपला मतदान यशस्वी झालं पाहिजे आणि चांगल्याच माणसाला झालं पाहिजे, जे करून आपल्याला कधीही निम्म्या रात्री आपल्याला दरवाजा वाजता येईल, आपली अडचण आपल्याला सांगता येईल। जयश्रीताई कधीच कोणाला बिन खाल्ल्या पिल्याशिवाय, बिन विचारपूस केल्याशिवाय बाहेर पाठवत नाही। साहेब आमचे म्हणणार 2 मिनटं या, बसा, काय तुमचा मुद्दा आहे असतं, त्यांना वेळ तर ते बोलतात किंवा ते टायमिंग देतात, असं कधीच नाही। मला 4 मुली आहेत, 30 वर्षापासून मी इथं काम करते। माझं स्वतःचं कुटुंब साहेबांमुळे सुरक्षित, माझ्या मुलीचा शिक्षणाचा खर्च स्वतः साहेब उचलतात। आमचं काय राहण्याचं खाण्याचं काय सुखदुःख असन ते भरपूर काही, म्हणजे एकदम फॅमिलीसारखं आम्हाला कामवाले म्हणून घरात कधी वाटत नाही। जेवले काय विचारणार, हो आहे त्यांचा स्वभाव कडक, पण कसा आपण काही चुकलो, आपल्याकडून काही वेगळं घडू नये, आपल्याला वडिलांसारखी मुलीसारखी थोडा धाक राहावा म्हणून शिस्त ही पाहिजेच ना। शिस्त असली तरच गाव एवढा तालुका सुधारला। आता आहे का काही गावाला हे काहीच नाही। बोलल्या पडिकत म्हणजे आम्ही अडाणी कबड्डी माणसं, आम्हाला नाही सांगता येणार, पण याच्या बलीकडे भरपूर काही चाललं आहे। साहेब असताना 15 वर्ष सगळं काही व्यवस्थित होतं। पोलीस गाडी कॉलेजला 3 वेळा हिंडत होती, पाण्याची सुविधा खूप सुंदर होत्या, मुलींना कोणाचा आरे म्हणायचा संबंध नव्हता। मुलींचं म्हणजे घरपर्यंत मुली सुरक्षित येते का नाही याची आईला काळजी असते। आज मी एक जाऊ द्या, मी एक चांगल्या कुटुंबात कामाला आहे म्हणून मला टेन्शन नाही, पण अशा कितीक मुली आहेत, किती आया आहेत दिवस दिवस कामासाठी बाहेर भटकतात, मुलगी आपली सुरक्षित आहे का नाही याचं टेन्शन असतंच ना प्रत्येक आईला। त्याच्यामुळं प्रत्येक मुलीच्या आईने मतदान करताना आपण कोणाला करतो हा 2 मिनटं शांत विचार करावा आणि मग मतदान करावा, नाही तर पारनेरसारखं गाव होणार नाही। तालुक्यात आपल्या पारनेरचं जेवढं नाव गेलं आत्तापर्यंत चांगल्या बाबतीत, तेवढं भंगार व्हायला वेळ लागणार नाही। मुलींच्या बाबतीत मुलीच्या आईने मुलांच्या आयांनी सुद्धा विचार करावा। हल्ली सगळं काही वाढत चाललं आहे, दबाव कोणाचाच कोणाला राहिलेला नाही, कुणी कोणात म्हणजे माणुसकी हा विषय नाही। त्याच्यामुळं प्रत्येक जणांनी मतदान करताना विचार करा आणि साहेबांना रिक्षाला मतदान करा, असं मी एक आई बोलते। आणि हा तालुक्याचा अपमान नाही, साहेबांचा अपमान नाही, हा प्रत्येक लेडीजने समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं। विचार करा याच्यावर 2 मिनटं, मग मतदान करा। अजून आपल्याला 5-6 दिवस बाकी आहे, नाही तर आपण सगळं काय हरू, जे काय आपल्याला आतापर्यंत सुखसुविधा भेटल्या ते काही राहणार नाही आपल्याला। एक मी मनापासून सांगते, याच्यात काय मला कुणी सांगितलं का कुणी भरवलं हा काही विषय नाही, हा कुणी मनात आणणे नाही, हा सगळा माझा मनाचा विषय। आणि कुणी पारनेरमध्ये माझी घराची कुटुंबाची येऊन चौकशी करावा, माझं कुटुंब कसं होतं, मी स्वतः कशी होते, माझ्या मुली आज सगळ्या शिकून स्वतःच्या पायावर उभे आहेत। दर महिन्याला जयश्रीताई मला स्वतः विचारतात, सविता मुलींना काही कमी आहे का, काही तुला घरात कमी आहे का, मग त्या बाहेर पाऊल टाकत्या। साहेबांसारखा नेते होणे नाही, इथून मागे नाही, इथून पुढे नाही। त्याच्यामुळं मतदान करताना 10 वेळा विचार करून प्रत्येक महिलेनी सुरक्षित मतदान आपण करतोय का हा विचार करूनच मतदान करावा। साहेबांनी दुसऱ्यांसाठी भरपूर काही पेरलं आतापर्यंत, स्वतःसाठी कधीच काही नाही। स्वतः आम्ही अनुभवलं आहे, स्वतः बघितलं आहे आम्ही घरातून। आम्ही कामावाले म्हणून अजिबात नाही, आम्ही एकदम घरातली व्यक्ती आहे। जे ते खातात तेच आम्ही खातो, जे ते लेता नेसतात तेच आम्ही लेतो नेसतो, आमच्यातून त्यांच्यात काहीच बदल नाही। आतापर्यंत साहेबांनी भरपूर समाजासाठी भरपूर काही केलं, सगळ्यासाठी केलं, जनतासाठी, पण कुणीही तो उपकार ठेवलेला नाही। त्याच्यामुळे आता महिलांनी एकी होणं हे गरजेचं आहे। मुलींच्यासाठी संरक्षण, मुलांसाठी आपलं काय चुकतं काय नाही आपण जे करून त्यांना समजू, आणि साहेबांसारखा हुशार नेतेही नाही हे प्रत्येक महिलांनी समजून घेतलं पाहिजे।
तरच काहीतरी आपल्या मुलींचं आणि मुलांचं कल्याण आहे. आज काय आपण भावनेच्या भरात वाळत जाऊ, कोण 5,000 देतं, कोण 2,000 देतं, त्याचं आयुष्यभराचा किराणा नाही भागणार. हो, मिरची भाकरी खा ना एक टाईम, पण चॉईस करा आपल्याला कोणाला मतदान द्यायचं आहे, आपण काय करतोय. एकदा ही संधी गेल्यावर पुन्हा नाही. आपलं पारनेर बघल्यासारखं राहणार नाही. जागे व्हा, झोपलेले सर्व जागे व्हा, तरच आपल्याला काहीतरी यश भेटू शकतं, नाही तर काही उपयोग नाही. आतापर्यंत गटारीचे कुणी कामं केले, पाणी कुणी आणलं, रोड कुणी केले, बाजारतळ कसं होतं, बोटबोट आळ्या चालत होत्या. ज्यावेळेस माझ्या मुली छोट्याल्या होत्या तोपर्यंत आम्ही खालची भाजी उचलून किती वेळा पिशवीत टाकली असं, कारण आमची परिस्थिती नव्हती. गुडगितक्याला गाळातून आम्ही बाजारात गेलेलो आहे. हे कुणी आणलं, पारनेर पण कुणी आणलं. आता कुणी बोलन मी हे केलं, मी ते केलं, कुणीही नाही. साहेबांसारखं कुणीही आतापर्यंत केलं नाही. त्यांनी बोलूनही दाखवलं नाही का मी हे केलं, मी हे करतो. त्यांनी करून दाखवलं. ज्यांनी त्यांनी त्यांचा फायदा उचलला आणि आता हे करतात. त्याच्यामुळं महिलांनी जागृत व्हा आणि मुलांनी जे काय आपण करतो ते भविष्यासाठी विचार करा. भावनेच्या भरात जाऊ नका. तुमचं आयुष्य जायचं आहे, सगळं काही येईल, पण पुन्हा पारनेर बिघडल्यावर भरपूर वेळ लागतो गमवायला. त्यांनी थेंब त्यांचं रक्त झिजवलं आहे ह्या पारनेरसाठी. त्यांना याच्यातून काय भेटत होतं, फक्त स्वप्नातलं पारनेर बघायचं होतं. त्याच्यामुळं मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, रिक्षाला मतदान करा, विचार करा. कळून एक आई बोलते तुमच्याशी, सगळ्यांनी समजून घ्या आणि रिक्षाला मतदान करा. विजय मिळू द्या, मग बघा आपलं पारनेर. जे काय स्वप्नातलं पारनेर राहिलं आहे आमच्या साहेबांचं, विजयराव आवटी साहेब नक्कीच पूर्ण करणार. आणि ते दिले ते शब्द वागतात. त्यांची शिस्त हीच पद्धत आहे सगळ्या बाबतीत. त्यांचे सगळं काही कामं करण्याची पद्धत तुम्ही समजून घ्या आणि व्यवस्थित मतदान करा. न घाबरता, न कोणाच्या 2 रुपयाला लालची होता, बिनधास्त मतदान करा. कवर आपण हे पैसे घेऊन मतदान करणार. पैसे घेऊन मतदान केल्यावर एक दिवस मतदान घ्यायचं आणि कामाला गेलं ते धडाधड बोलतात, तुम्ही पैसे घेऊन मतदान केलं. हो, बाहेर ना नगरपंचायतला चव राहिली ना कशाला चव राहिली. त्याच्यामुळं पैसे न घेता मतदान करा, बिनधास्त.